प्रकरण 11 भारत हवामान। मित्रांनो, एखाद्या प्रदेशाचा विकास हा बऱ्याच अंशी त्या प्रदेशातील हवामानावर अवलंबून असतो। अनुकूल हवामान असलेल्या प्रदेशाचा विकास होतो, तर प्रतिकूल हवामानाचे प्रदेश अविकसित राहतात। भारताचा मोठा अक्षवृत्तीय विस्तार, उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडचा विशाल सागरी भाग यांचा भारतीय हवामानावर खूप परिणाम होतो। यावर अपेक्षित प्रश्न आहे, भारताच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांची नावे लिहा। उत्तर आहे 1. भारताचं स्थान, 2. क्षेत्रीय विस्तार, 3. उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि 4. दक्षिणेकडील हिंदी महासागर ही भारताच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांची नावे आहेत। मान्सूनची निर्मिती। मान्सूनचा अर्थ ऋतूनुसार बदलणारे वारे असा होतो। उन्हाळ्यात भारताच्या उत्तर व वायव्य भागात भूभागावर तापमान जास्त असतं, त्यामुळे वायुदाब कमी असतो, तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान कमी असतं, त्यामुळे वायुदाब जास्त असतो। या महासागरावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून भूभागावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात। त्यांची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते। यास नैऋत्य मान्सून किंवा मोसमी वारे म्हणतात। या उलट हिवाळ्यात भारताच्या भूभागावर तापमान कमी असतं, त्यामुळे वायुदाब जास्त असतो, तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान जास्त असतं, त्यामुळे तिथे वायुदाब कमी असतो। म्हणून भूभागावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून महासागरावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात। त्यांची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। यास ईशान्य मान्सून वारे असं म्हणतात। ऋतू। मित्रांनो, ऋतूंच्या निर्मितीमध्ये तापमान आणि पर्जन्य म्हणजे पाऊस हे दोन घटक महत्त्वपूर्ण असतात। भारताच्या हवामानाच्या वैशिष्ट्यांमुळे भारतात 1. उन्हाळा, 2. पावसाळा म्हणजे मान्सून, 3. परतीच्या मान्सूनचा काळ व 4. हिवाळा हे ऋतू आहेत।
या प्रत्येकाविषयी आपण माहिती घेऊ. उन्हाळा फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत भारतात उन्हाळा हा ऋतू असतो. या काळात हवामान उष्ण व कोरडं असतं. मार्च पासून जून पर्यंत दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान वाढत जातं. मार्च महिन्यात दक्षिण भारतात तर जून मध्ये उत्तर व वायव्य भारतात तापमान जास्त असतं. उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात. त्यांना लू म्हणतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे. उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यास टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे, उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यास लू म्हणतात. या वाऱ्यांमुळे तापमान अचानक वाढतं. या ऋतूत पश्चिम बंगाल, झारखंड राज्यांमध्ये पाऊस पडतो. हा वादळी स्वरूपाचा पाऊस असल्याने त्यास काल बैसाखी असं म्हणतात. तसंच मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या प्रारंभी मान्सून पूर्व पाऊस पडतो. हा पाऊस वादळी व गडगडाटी स्वरूपाचा असतो. कर्नाटक व केरळमध्ये या पावसास ब्लॉसम शॉवर्स म्हणजेच फुलांचा वर्षाव असं म्हणतात. तो कॉफीच्या पिकासाठी उपयुक्त असतो. या पावसास महाराष्ट्रात आम्रसरी किंवा वळिवाचा पाऊस असं म्हणतात. पावसाळा साधारणतः जूनच्या मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाळा ऋतू असतो. या ऋतूत हवामान उष्ण व दमट असतं. पावसाळ्यात भारताच्या उत्तर व वायव्य भागातील कमी वायुदाबाची तीव्रता वाढते. त्यामुळे दक्षिणेकडील महासागरावरील जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. ते बाष्पयुक्त असतात. त्यांच्यापासून जवळजवळ संपूर्ण भारतात पाऊस पडतो. या वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते. त्यामुळे हे वारे नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखले जातात. या वाऱ्यांपासून सह्याद्रीच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाचं प्रमाण भारतीय पठारी भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होतं. मित्रांनो, या आकृतीत दाखवल्यानुसार सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचं प्रमाण एकदम कमी होतं.
यावर आधारित प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचं प्रमाण टिंबटिंब आहे. उत्तर आहे, सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. पुढे पूर्वेकडे पावसाचं प्रमाण वाढत जातं. भारताच्या मध्य भागातील विंध्य, सातपुडा या पर्वतांच्या दक्षिण उतारावर तसंच छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशातही जास्त पाऊस पडतो. राजस्थानमध्ये वाऱ्याच्या समांतर दिशेत अरवली पर्वत पसरलेला आहे. त्यामुळे वाऱ्याच्या मार्गात अडथळा येत नसल्याने पावसाचं प्रमाण कमी आहे. नैऋत्य मान्सून वारे हिमालयाला अडून पश्चिम बंगालवरून पंजाबच्या मैदानापर्यंत जातात. भारताच्या मैदानी प्रदेशात त्यामुळे पाऊस पडतो. या भागात पावसाचं प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जातं. यावर आधारित प्रश्न आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचं प्रमाण टिंबटिंब होतं. उत्तर आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचं प्रमाण कमी होतं. या गोष्टीची जाणीव तुम्हाला ही आकृती बघून लगेच होईल. म्हणूनच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात पावसाचं प्रमाण कमी आहे. तसंच पूर्व भागात या वाऱ्यांच्या मार्गात गारो, खाशी, जयंती या टेकड्या येतात. त्या भागात या वाऱ्यांपासून जास्त पाऊस पडतो. या टेकड्यांच्या भागातील चेरापुंजी येथे 10,800 मिलीमीटर तर मौसिनराम येथे 11,400 मिलीमीटर पर्यंत वार्षिक सरासरी पाऊस पडतो. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ही ठिकाणं आहेत. परतीच्या मान्सूनचा काळ ऑक्टोबर व नोव्हेंबर हा मान्सून परतीचा काळ असतो. या काळात वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे भूभागावरून वाहत असल्याने ते कोरडे असतात. परंतु बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात. त्यामुळे आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारी भागात या काळात पाऊस पडतो. यावर आधारित प्रश्न आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस का व कुठे पडतो? उत्तर आहे, हिवाळ्यात ईशान्य मान्सून वारे वाहतात. हे वारे भूभागावरून वाहत असल्यामुळे कोरडे असतात. परंतु बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या पूर्व किनारी भागात
पाऊस पडतो. हिवाळा साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत भारतात हिवाळा ऋतू असतो. या ऋतूत हवामान थंड व कोरडं असतं. या ऋतूत दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात तापमान कमी असतं. उत्तर भारतात काही वेळा थंडीची लाट येते. हिवाळ्यात काश्मीरच्या खोऱ्यात तसंच हिमालयाच्या वेगवेगळ्या भागात हिमवृष्टी होते. जानेवारी हा भारतातील सर्वात थंड महिना असतो. याच काळात धुकं, दव, दहिवर वेगवेगळ्या भागात दिसून येतात.